नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आपण आज आलो आहे कडा या गावामध्ये. तर इथे हा बागेचे म्हणजे बागेमध्ये 400 झाडांची ही बाग आहे, जी लागवड आहे. पहिल्याच वर्षी बाग फुटलेला आहे आणि समजा 276 झाडं बांधलेले आहे आणि त्यांनाच माल आहे. जे झाडं नाही बांधले त्यांना माल नाहीच आहे, किंवा 1-2-3 फळं आहे. अशा प्रकारचा मस्त कलर आलेला आहे इथे बघा. साईज पण खूप सुंदर झालेली आहे. त्याच्यानंतर 276 झाडांचा सौदा हा आपण इथे उक्ता केलेला आहे. उक्ता सौदा झाल्यामुळं आपल्याला आता काही चिंता राहिलेली नाही. 1-2-3 दिवसामध्ये याच्यात हार्वेस्टिंग होणार आहे बघा. अशा प्रकारचे काही झाडांना माल अजून लेट आहे, थोडासा हिरवा आहे, बांधलेले आहे, पण माल बघा बांधलेल्या झाडांनाही काय कमी माल आहे. पण त्या फांद्या जास्त वाकल्यामुळं आपण तिथे बांधले. पण आता हे बाहेरून माल दिसत नाही. त्याला जर आतमध्ये बघितलं तर आतमध्ये चांगला पोला माल झालेला आहे. हे आतमध्ये पण माल बराचसा आहे. आणि जे झाडं ओव्हरलोड आहे त्या झाडांची साईजमध्ये थोडासा फरक आपल्याला दिसतो आहे. पण झाडांची क्वालिटी एवढा माल घेऊनही, आणि आपण जो उक्ता विकला आहे तिथे किंमत आता आपल्याला शेतकरी सांगेलच, पण ही जे झाडांची क्वालिटी कशी वाटली ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. की ही जी क्वालिटी आहे, पण याच्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट इतकं जबरदस्त केलं आहे की दर आठवड्याला आपल्याला जे खत व्यवस्थापन करायचं आहे किंवा आपल्याला स्प्रे व्यवस्थापन आहे, हे सगळं शेतकरी बांधवांनी एकदम चोख केलं आणि त्याचाच हा आपल्याला रिझल्ट इथे दिसतो आहे. आणि ते कसं केलं, त्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली, तो सल्ला त्यांना कसा मिळाला आपल्याकडून, वेळेच्या वेळी किती दिवसाला मिळाला, हे सर्व आपल्याला शेतकरी बांधवांकडून जाणून घ्यायचं आहे. आणि हा बाग आपण किती रुपयाला उक्ता विकलेला आहे, उक्ता म्हणजे हुंड्यात, तर आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा प्रथम. मी संदीप कर्डिले, राहणार कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. बरं. आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बनला होता, तो व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितला आणि त्यांना हा बाग बघून चांगलं वाटलं होतं बाग बघून. तर आता मला सांगा की आपला हा जो बाग आहे, 400 झाडांचा बाग आपण इथे लावला होता, शेतकरी बांधवांना माहिती द्या की ही लागवड तुमची किती बाय किती आहे, त्याच्यानंतर किती झाडांना यावर्षी माल लागलेला आहे आणि किती रुपयाला गेला आहे. माझी लागवड झाडांची 14x10 वरची आहे. बरं. यावर्षी 276 झाडं बांधलेले आहेत. झाडाची संख्या 400 आहे, त्याच्यापैकी 276 झाडं बांधलेले आहेत. बरं. तर या सर्व बाबींसाठी मला दामेदार सरांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. बरं. तर याला माझा समजा अंदाजे खर्च एक फवारणीसाठी 40,000 रुपयाच्या आसपास झालेला आहे. फवारणीसाठी. हो. आणि वॉटर सोल्युबलसाठी 30-40,000 रुपये खर्च त्याचे पण आलेला आहे. महिन्यातून 2 फवारणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेतो. बरोबर. आणि बाकीचं पण पाणी वगैरे हे सर्व गोष्टी त्यांच्या सूचनेनुसार आपण सर्व काही पार पाडतो. बरं. आता एवढं केल्यानंतर आता तुम्हाला त्याचा बेनिफिट हा किती भेटला आहे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. तर आपण हा बाग 10,75,000 रुपयाला विक्री केलेला आहे उक्त्यामध्ये. बरं. आपली 11 लाख येण्याची इच्छा होती, पण त्या समोरच्या व्यापाऱ्यांनी न ऐकल्यामुळं आपण 10,75,000 त्याचा उक्ता सौदा केलेला आहे. बरोबर. आणि माझ्याकडे दुसरं संत्र्याचं तर फक्त 1.5 एकर क्षेत्र आहे, परंतु सीताफळाचे 5-6 एकर क्षेत्र आहे. पण सीताफळ पिकापेक्षा संत्रा पीक हे 100 पटीने भारी आहे, असं मी वैयक्तिक तरी सांगतो. हां, आणि शेतकरी बांधवांना पण सांगू शकतो. शेतकरी बांधवांना पण सांगतो. बरोबर. आणि तुम्हाला ज्या अडचणी सीताफळीमध्ये येतात, म्हणजे रोगाच्या असं कुठल्याही तेवढ्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला संत्र्यामध्ये जाणवल्या का? बिलकुल नाही. संत्रा एक जितकं सोपं तितकंच कठीण पण आहे. फुटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ताण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ते आपण चांगलं केलं म्हणून आपल्याला हा बाग फुटला. नाही तर यावर्षी बऱ्याचशा बागा खाली गेल्या आहे. आणि आता तुम्ही जे बाग विकलाय, तर आजची हार्वेस्टिंग किती तारखेपर्यंत आपल्याला करायचं ठरलंय? 28 फेब्रुवारीपर्यंत. 28 फेब्रुवारीपर्यंत. पण आपलं बोलणं झालंय की त्याच्या आधीच माल आणायचा, जेवढा अगोदर उतरायचं. यस, ते जेवढा रेस्टवर बाग राहील तेवढा पुढच्या वर्षी फायदा होतो. तर चला, धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. तर आता आपण शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेतलं की 10,75,000 रुपयाला त्यांनी हा बाग विकलेला आहे. अशा प्रकारचा काही झाडांना असा माल आहे, काही झाडांना कमी जास्त असा मिक्समध्ये माल आहे. आणि 276 झाडाला माल असून 276 झाडांचे यांना 10,75,000 रुपये मिळालेले आहे. त्यामुळं संत्रा पीक लावताना अंतर किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं आहे. 14x10
आता 14 अंतरोग्य आहे, 10चं 12 झालं असतं तरी उत्तम झालं असतं, पण जिथे 13x13 12x12 आहे ते तर 100% आपल्याला पुढं त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळं संत्रा लागवड करताना आपल्याला त्या अंतराचं प्लस पुढचं नियोजन, आपल्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि नंतरच लागवड करायची. आणि बाकी याच्यानंतर जर आपल्याला वाटलं की काही अडचणी आपल्याला येतच आहे तर त्या सॉल्व कशा करायचे हे माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती मिळतच राहते. आणि याच्यापेक्षा जर आपल्याला काही अजून माहिती लागल्यास आपल्याशी संपर्क करू शकता आणि आपली वार्षिक कन्सल्टन्सी घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या सॉल्व होईल आणि तुमचं उत्पन्न वाढेल. तर धन्यवाद.